आता कोणी काही पण म्हणा बघा, वॉशिंग मशीन ही आपल्या बायकांच्या लाईफ मधला एक छोटासा भागच होऊन गेली. आता खूप अशा बायका आहेत ज्या वॉशिंग मशीन न वापरता कपडे हातानेच धुतात, पण ज्या महिला जॉबला जातात, त्या ज्या महिला पहिल्यापासून वॉशिंग मशीन वापरतात ना, त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरी किंमत तर पावसाळ्यातच कळते वॉशिंग मशीनची. माझ्या नंदेला दुसरी कोणी कपडे वाळायला घातली की आवडत नाही, ते म्हणजे स्वतः रोज कपडेच वाळवत घालते. आता कुणाला कशाची आवड तर कुणाला कशाची आवड. इथे मी सकाळ सकाळीच पोहे बनवले होते. आता असं बोलतात ना, 10 माणसांची 10 नखरे. आता पोहे कुणाला आवडत नाही, त्यासाठी सासूबाई शेवाळ्या बनवत होत्या. तोपर्यंत मी म्हणलं चला स्वयंपाकाला लागूया आपण. आजचा संडे होता, सगळ्यांची निवांत कामं सुरू होती. टिफिन वगैरे काय नव्हता, म्हणजे ते सगळ्यांचं निवांत सुरू होतं बघा. संडेला आम्ही एकतर नॉनव्हेज बनवतो, नाहीतर साधं सुद्धा जेवण बनवतो. आज तर नॉनव्हेज बनवणार नव्हतं कारण संकष्टी होती. म्हणलं चला आज वरण भातच लावूया. आम्ही ना सगळ्या मोठ्या डब्या बघा असे नावं लिहून ठेवलेत, कारण पटकन सामान सापडावं म्हणून. इथं मी लगेच पापड तळायला घेतले. आणि मला तर वाटते बघा, वरण भात आणि मस्त भरून तुपाची धार ह्यासारखं चांगलं आणि पौष्टिक जेवण कोणतं नाही. असं होतं आमचा आजचा संडे स्पेशल. तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.